जेव्हा आम्ही शिक्षण घेत होतो, विविध परीक्षेची तयारी करत होतो, तर शिकत असताना, तयारी करत असताना आपल्या काही गोष्टी लक्षात येत नसतात. आमच्याही तशा काही गोष्टी लक्षात नाही आल्या. पण जेव्हा आमचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा आम्हाला समजलं की आपल्या बापांनी आपल्या जडणघडणीसाठी, आपल्या शिक्षणासाठी लोकांचं ऋण काढले, लोकांचं कर्ज काढले, सावकाराचं कर्ज काढले, बँकेचं कर्ज काढले. हे ज्या क्षणाला आमच्या लक्षात आलं, आम्ही ठरवलं आपल्या बापाचं कर्ज आपल्याला फेडायचंय. आणि पुढं मग जेव्हा शिक्षक म्हणून मी जेव्हा जॉब चालू केला, तर तेव्हा जॉब चालू केल्याच्या नंतर एका वर्षामध्ये मी ठरवलं की मी संपूर्ण माझ्या बापाचं कर्ज फेडणार आहे. माझ्या वडिलांचं मी सगळं कर्ज फेडलं, त्यांना ऋणमुक्त केलं. एका विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला, सर मी माझ्या आयुष्यात काय करू? त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला मी ठणकावून सांगितलं, जर तुला आयुष्यात पहिल्यांदा काही जर करायचं असेल तर बापाचं कर्ज फेडणारी अवलाद व्हा. आपल्या बापाने जे आपल्यासाठी अपार कष्ट करून लोकांचे ऋण झालेलं आहे, कर्ज झालेले आहे, ती कर्ज फेडणारी अवलाद बना.